आय थिंक मुलींना मुलांना दोघे नाही. ओके जास्त करून लेडीज ना. ओके. हॅलो, तुम्ही सगळे कोल्हापूरचे का? हा. ओके, तर माझा क्वेश्चन असा आहे की स्वयंपाक कोणाकोणाला आला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? रुको जरा सबर जनरली सगळ्यांना झाला दोघांना पण, पुरुषांना पण आणि स्त्रियांना पण. पुरुषांना पण आला पाहिजे आणि महिलांना पण आला पाहिजे. ओके. दोघांना पण आला पाहिजे. तसे जनरल दोघांना पण आला पाहिजे, पण जास्त करून लेडीज ना. ओके, मला एक गोष्ट सांगा, मोस्टली आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये गर्ल्स नाच, म्हणजे घरामध्ये आई जेवण करते, किंवा ज्या मुलांची मेंटॅलिटी अशी आहे की मुलींना स्वयंपाक आला पाहिजे, मी तर तांब्या सुद्धा हलवून ठेवत नाही घरातला जेवणाचा, तर अशा मुलांना म्हणजे काय वाटतं, तुम्ही काय बोलावं त्यांना? ना त्यांनी एकदा ती कामं करून बघावी, म्हणजे त्यांना पण कळेल किती अवघड गोष्ट आहे ती पण. स्वयंपाक आय थिंक मुलींना मुलांना दोघे नाही. ओके. जर बॅचलर असलो तर तोपर्यंत तरी आपल्याला नेसेसरी, म्हणजे आपण जर वेगळं राहत असेल तर मग आपल्याला तो पुरतं यायला पाहिजे. त्यानंतर रेग्युलर बेसिसवर मूडवर डिपेंड्स ऑन, जर आपली पार्टनर आहे त्या आजारी त्यांना असली तर मग आपल्याला तेवढं ठीकठाक तरी आपल्याला यायला पाहिजे. बेसिक दोघांना पण यायला पाहिजे. दोघांना पण यायला पाहिजे, कारण की आपण कुठे जर बाहेर गेलो कॉलेजसाठी, नाही कुठं जर पुणे बाहेर गेलो तर मुलांना शक्यतो यायलाच पाहिजे स्वयंपाक. आणि लग्न झाल्यानंतर दोघांना पण यायला पाहिजे, कारण आता म्हणलं आजारी ते नसलं तर ते येतात, फेसेस करायला लागतात. ओके, तर गाईज आता आपण बघितलं ना तर मुलांच्या बऱ्यापैकी थिंकिंग बदललेलं आहे. आधी असं होतं की मुलींनाच सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, बट नो, आजकालची जनरेशन विचाराने बदलत आहे की दोघांना पण आलं पाहिजे. तर थँक्यू सो मच फॉर युअर ओपिनियन.